ब्रॉट टू यू बाय विगार्ड. कसं आहे की मोदी आणि अमित शहा हे अतिशय धूर्त आहेत आणि त्यांना जी माणसं हवी त्या माणसांना त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदं दिली आणि त्यांना जे गट किंवा पक्ष नको होते त्यांना नुसतं मंत्रिपद दिलं पण राज्यमंत्रीपद ऑफर केल्यासारखं केलं. कारण त्यांनी बघितलं महाराष्ट्रात आता त्यांना दोन्ही पक्ष हे डोईजड झालेत. मग ते शिवसेना गट असो किंवा अजित पवार गट असो, आताच्या येत्या विधानसभेच्या निवडणुकीला त्यांना ते नको आहेत, डोईजड झालेत. त्यांना काढण्यासाठी हा एकच मार्ग होता की त्यांना राज्यमंत्रीपद द्यायचं, मग ते मान्य करणार नाहीत आणि मग कुठेतरी ती चिडाचिडी होईल. तर कालच्या घटकेला शिंदेनी ते स्वीकार तरी केला, अजित पवारनी ते घेतलं नाही. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. आणि आम्ही पुढे थांबायला तयार आहोत असं अतिशय म्हणजे विचित्र असं स्टेटमेंट त्यांनी केलं. किती त्यांची दयनीय स्थिती झाली आता राजकारणात. ना घरके ना घाटके अशी स्थिती आज भाजपनी त्यांच्यावर आणून ठेवलेली आहे. येत्या विधानसभेत मला अजित पवारांचं भवितव्य काही शून्य म्हटलं तरी चालेल. काही पुढे त्यांना वाव मिळेल असं वाटत नाही आहे. अर्ध्याधिक त्यांचे लोकसुद्धा सोडून जात आहेत असंही चर्चा ऐकतोय. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. पण मला असं वाटतंय की काल जे फडणवीस बोलले ते काय म्हणाले की आमचे काही निकष ठरले होते आणि त्या निकषाप्रमाणे आम्ही सगळ्या पक्षांच्या ज्या सीट आहेत त्या सीटच्या आधारावर त्यांना कॅबिनेट किंवा राज्यमंत्रीपद देत होतो. मग तसं बघायला गेलं तर चिराग पासवान असो, कुमारस्वामी असो, चिराग पासवानचे 5 खासदार होते, कुमारस्वामीचे 3 होते, तरी पण 7 खासदार असणाऱ्या यांना त्यांनी ऑफर केलं नाही. कुठेतरी असं वाटतंय की त्यांना जे नको आहेत अशा लोकांना काढण्याचा हा प्लॅन चालू झाला आहे. आणि अजित पवारांबद्दल एवढंच म्हणावंसं वाटतं की आत्ताची स्थिती त्यांची त्रिशंकूसारखी झाली आहे. ना घरके ना घाटके, पुढे राजकारण कसं न्यायचं कसं रेटायचं त्यांना कळत नाही आहे. शरद पवारकडे जाऊ शकतात का परत एकदा अजित? त्यांनी प्रयत्न केला तर ते करू शकतील, पण कारण कसं आहे काका मला वाचवा आता असं म्हणून ते परत जाऊ देखील शकतील. ते घेतील की नाही ते शरद पवार आणि परमेश्वर जाणो. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.